तर सूर्यवंशी क्लासेसचे संचालक राजू सूर्यवंशी सर देखील आहेत, जे खरं तर अनेक विद्यार्थ्यांना आपल्या क्लासेसच्या माध्यमातून मार्गदर्शन करत असतात। अनेक विद्यार्थ्यांचे अनुभव देखील त्यांच्या गाठीशी आहेत। राजू सर, कसं बघायचं या निर्णयाकडे आणि आता विद्यार्थ्यांना नेमका काय परिणाम किंवा काय आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं? मॅडम 2024 मध्ये ज्यावेळेस या घटना झाल्या होत्या त्यावेळेसच पालक, शिक्षक आणि आमच्यासारखे कोचिंगवाले आणि विद्यार्थी अक्षरशः हतबल झाले होते। आणि आता एकदा नीटची परीक्षा झाली का सर्वजण सुटकेचा श्वास सोडतात की आता आपण फक्त निकालाकडे डोळे लावू। बरोबर। आणि निकाल येण्याच्या आधी जर समजा एक 4 दिवसामध्ये अशी बातमी येत असेल की तुम्हाला पुन्हा परीक्षा द्यायची आहे, मी तर म्हणतो हा फार मोठा सेटबॅक आहे शिक्षण व्यवस्थेमध्ये। आता मी मॅडमचं ऐकलं, पुन्हा अतुल लोंढे पाटलांचं भाषण ऐकलं। मला फक्त सगळ्यांना एकच हात जोडून विनंती करायची आहे मॅडम तुमच्या माध्यमातून की तुम्ही तुमच्या विधानसभेमध्ये याच्यावर चर्चा करा। तुम्हाला जवळपास 3.5 लाख विद्यार्थी आज महाराष्ट्रातून बसत आहेत नीटच्या परीक्षेला, आणि त्याच्यामध्ये त्याच रेशोमध्ये जर घेतला तर 10-12 लाख लोक याच्यामध्ये एंगेज आहेत त्यांच्या व्यवस्थेमध्ये, कोचिंगमध्ये, पालन पोषणामध्ये। जर एवढ्या विद्यार्थी आणि पालकांचं जर तुम्ही नाराजी करत असाल तर अक्षरशः आपला जो महाराष्ट्र आहे तो पुढे चाललाय का मागे चाललाय मला कळत नाहीये। आणि जर NTA याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल तर का बरं याच्यावर कारवाई होत नाही? आमच्यासारख्या सामान्य एका कोचिंगवाल्यांची ही एक माफक अपेक्षा आहे की त्यांच्यावर कारवाई का होत नाहीये? कारण जर पेपर फुटत असेल मॅडम तर याच्यामध्ये 100% NTA चा हात आहे। राजूजी, जसं आता अतुल लोंढे पण म्हणाले की नीटचे पेपर फुटण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये, किंवा मग अगदी काही वेळापूर्वी रोहित पवारांनी देखील ज्या पद्धतीने आरोप केलेले होते की या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती पैशांचा बाजार केला जातो आहे वगैरे, तर याकडे देखील तुम्ही कसं बघताय? म्हणजे हे सगळं यांचं होत राहील, पण इतक्या मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थ्यांचं नुकसान होणं आणि ते वारंवार होणं। अगदी अगदी बरोबर बोलताय मॅडम तुम्ही, कारण पैशाचा कुठेतरी गंध येतो इथं। याच्यामध्ये आर्थिक उलाढाल आहे, निश्चित आहे, फक्त याच्यात सगळ्यात मोठं नुकसान मॅडम सामान्य विद्यार्थ्याचं व्हायलंय। आमच्याकडे ज्यावेळेस विद्यार्थी येतो खेड्यापाड्यातून, गावखेड्यातून, बऱ्याचदा ते कर्ज काढून विद्यार्थी आमच्याकडे येतात मॅडम। इथं राहणे, त्यांचं हॉस्टेल, मेस आणि कोचिंग या सगळ्यांमध्ये एवढा प्रचंड त्यांच्यामध्ये खर्च होतो, तरी सुद्धा त्यांना एक अपेक्षा असते माफक की माझा मुलगा MBBS ला, BAMS ला कुठेतरी लागल। आणि ते आता अपेक्षेने बसले होते की आता एक 10-15 दिवसामध्ये आमचे निकाल येतील आणि आम्ही त्या पद्धतीने आमच्या विद्यार्थ्याला पुढचं शिक्षण देऊ। पण आज हा रिझल्ट, मी आज बाहेर आहे थोडासा, मी ऐकल्याबरोबर मला काय बोलावं ते कळत नाहीये। आम्ही वर्षभर मेहनत करतो मॅडम, 8-8 घंटे शिकवतो आम्ही मॅडम। बरोबर आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये जर आमच्या विद्यार्थ्यांवर एवढा मोठा जर हे आघात होत असेल, मानसिक सेटबॅक आहे मॅडम। बरोबर। तुम्ही आर्थिक त्यांना पाठबळ देऊ शकता, पण मानसिक कसं देणार? त्यांचं खच्चीकरण होत आहे। बरोबर। काय गॅरंटी आहे पुन्हा परीक्षा घेतल्यानंतर पेपर फुटणार नाही? कोण गॅरंटी देणार आहे? याची गॅरंटी कोण देणार आहे? अगदी राजूजी, तुमचा मुद्दा लक्षात आला। खूप खूप धन्यवाद, तुम्ही सविस्तरपणे बोललात यासाठी। आणि यानंतर आपण IIB क्लासेस चे संतोष पाटील सर आपल्या सोबत आहेत नांदेडवरून, त्यांच्याशी बोलूयात। संतोष सर, एक मोठा निर्णय आहे खरं तर, पेपर फुटीमुळे नीटची परीक्षा जी झालेली आहे ती आता रद्द केली गेली आहे आणि आता पुन्हा एकदा ती परीक्षा घेतली जाईल। हो सर, हो मॅडम। तर मला वाटतं की ही जी परीक्षा डबल होते, एकतर कसे ज्यांना चांगले मार्क आलेले आहेत, ज्यांनी भरपूर मेहनत केलेली आहे, वर्षभर चांगली मेहनत केलेली आहे, त्यांना मला वाटतं जास्त मानसिक धक्का बसणार आहे। बरोबर। आणि जसं आता एका प्रवक्त्याने सांगितलं की आता हे पुन्हा गॅरंटी काय, की पेपर न फुटण्याची गॅरंटी कोण देणार आहे? एकतर जे मुलं आहेत बाहेर गावून इथं शिकायला आलेले असतात, जसं नांदेड आहे, लातूर आहे किंवा वेगवेगळ्या शहरामध्ये मुलं शिकतायत, आणि यावेळेस काय होतं की मुला